तिथं कसं आहे, तिथं तुम्ही बुकिंग केलं ना की तुम्हाला 2 महिने तिथला पिरियड त्यांनी देतातच. तुम्हाला बोलवलं त्या तारखेला आपण जातो. आपण त्यांच्या ह्याच्यात कुठं नाही चुकलो. आपण चूक काय केली की तयारीला आपल्याला वेळ खूप कमी मिळाला. म्हणजे कसं झालं की एव्हरेस्टला जाणारी सगळी लोक कमीत कमी 1 वर्षभर तरी प्रॅक्टिस करतात. तुमचे 2 महिने झाले आणि आपलं फक्त दीड महिना आपण हे केलं होतं. पण त्याचा पण मला काही त्रास नाही झाला किंवा काय आपल्याला कुठं त्याचं हे नाही वाटलं. फक्त थोडंसं काय होतं की त्याच्याबद्दलची माहिती जी आपल्याला मिळायला पाहिजे होती आणि घ्यायला पाहिजे होती ना, ती कमी पडली आपल्याला. आता पीएचडी झाली आता तुमची पीएचडी झाली पीएचडी झाली तुमची आता. फक्त आपल्याला काय झालं की आपण एवढे सगळे ट्रेक आणि एवढं सगळं केले ना, त्याचा अनुभव आपल्या पाठीशी चांगला होता. त्यामुळे आपल्याला कुठं तुमची त्यात मेहनत पण आहे. म्हणजे असं कुठं मला एक पाऊस असं वाचलं नाही, वाटलं नाही की आपल्याला इथं जमणार नाही, आपण इथं मागं फिरूया. कॉन्फिडन्स लेवल कुठेही घडली नाही वाटलं. तो प्लस पॉईंट आपल्याला सगळ्या ह्याचा हे झाला. काय नाही संडास लघवीला तुम्ही कुठेही उभा राहू शकतो, त्याचं काय नाही. पण संडास वगैरे काय नाही आहे. नाही ह्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या काय होते ह्याची आपल्याला आधी पण माहिती नसते. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ज्याला कसं आहे आपण आपली थोडक्यात आपली जी पिढी आहे आत्ताची, आपल्याला काय माहिती आहे, सकाळी उठले की चहा प्यायचा किंवा दुपारी आपल्याला 1 वाजता 1:30 वाजता जेवायचं आहे टायमिंग, किंवा संध्याकाळी बाबा आपण 8 वाजता जेवतो, 5 वाजता चहा पितो. हे जे आपल्या अंगवळणी पडलेल्या सवयी आहेत त्या तिथं तुम्हाला काही उपयोग आहेत त्या तुम्हाला त्रास देतात. म्हणजे कसं आहे की त्यावेळेला तुम्हाला भूक पण लागते, तुम्हाला काय मिळत पण नाही. म्हणजे ही गोष्ट आहे. किंवा सकाळी आता मायासारखं सकाळी उठले की पहिलं पाणी प्यायचं आणि संडासला जायचं, ही सवय आहे. त्या सवयीचा खूप तिथे त्रास होतो. की आता आपण हे पाणी पिलं तर संडास हाय होते. म्हणजे वस्तुस्थिती बरोबर कसं आहे, पाणी पिलं तर आताची पोरं यंग जनरेशन यांना ह्याचा काय घेणं देणं किंवा त्यांचं असं काय ते तेवढं टिपिकल हे नाही. पण आपल्या पिढीला अजून ती बघा म्हणजे हॅबिच्युअल आहेत सगळे, हॅबिच्युअल आहे आपण. आणि हे जे त्रास तिथं होतात मात्र 100%. कारण एकतर कॅम्प 3ला कॅम्प 4ला तुम्हाला संडास नाही काय नाही. संडास नाही म्हणण्याचा उद्देश काय की कॅम्प 3 तर असा पूर्ण आहे म्हणजे जवळजवळ 70 डिग्रीच्या ग्लेशियर आहे असं बर्फाचं 70 डिग्रीचं, आणि त्याच्यात मध्ये खाचून तुम्हाला असे ते टेंट मारले आहेत. हे त्या कोचाच्या 2 कोचाच्या मधली एवढी जागा आहे ना, एवढंच मध्ये त्यांनी असं ती कोऱ्यानं बर्फ काढून टाकलाय, त्याच्यावर टेंट मारले. आणि जिकडं उतार आहे तिकडे सोडून जिकडं चढ आहे ना तिकडच्या बाजूला एक फुटभर जागा फक्त माणसांना यायला जायला. एवढाच विषय आहे.